ईदपूर्वी नगराध्यक्षांचा उपक्रम, ईदगाहची स्वखर्चातून रंगरंगोटी। रमजान महिन्याच्या पार्श्वभूमीवर मुस्लिम बांधवांसाठी एक दिलासादायक बातमी समोर आली आहे। नमाज पठणासाठी सुविधा सुधाराव्यात यासाठी नगराध्यक्षांनी पुढाकार घेत ईदगाहची रंगरंगोटी स्वखर्चातून केली आहे। रमजान महिना सुरू असून ईदही काही दिवसांवर येऊन ठेपली आहे। याच पार्श्वभूमीवर मुस्लिम बांधवांना नमाज अदा करण्यासाठी स्वच्छ व सुस्थितीत जागा उपलब्ध व्हावी यासाठी नगराध्यक्ष किशोर गारोळे यांनी ईदगाह परिसराची पाहणी केली। या पाहणीनंतर त्यांनी स्वतःच्या खर्चातून ईदगाहची रंगरंगोटी करून देण्याचा निर्णय घेतला। या उपक्रमामुळे परिसरातील मुस्लिम बांधवांमध्ये समाधान व्यक्त होत असून नगराध्यक्षांच्या कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे। यावेळी नगरसेवक नितीन तुपे, नगरसेवक महेश रिंढे, नगरसेवक पती निसार अन्सारी यांच्यासह अनेक मान्यवर आणि मुस्लिम बांधव उपस्थित होते। सामाजिक सलोखा जपणारा हा उपक्रम सध्या परिसरात चर्चेचा विषय ठरत आहे। आपला विदर्भ लाईव्ह, ब्युरो रिपोर्ट, मेहकर, बुलढाणा। आज या ठिकाणी अध्यक्ष मान्य श्री किशोरभाऊ गारोळे, त्यासोबत आमचे नगरसेवक नितीनभाऊ तुपे, निसारभाई अन्सारी आणि आमची सर्वच मंडळी, जी पक्षांतर्गत मंडळी आहे, आम्ही पाहणी करायला, ईदगाहची पाहणी करायला आलो होतो। नगराध्यक्ष साहेबांनी परवा दिवशीच रमजानचा हा जो पवित्र महिना सुरू आहे, या पवित्र महिन्याच्या याच्यावर लगेच महिना संपल्यानंतर लगेचच रमजान ईद असते। तर या ईदसाठी सर्व मुस्लिम बांधव इथे जमतात, तर इथली स्वच्छतेची पाहणी आणि व्यवस्था करायला आम्ही इथे आलो होतो। 2 दिवसाआधीच अध्यक्षांनी सफाईचे सगळे निर्देश सफाई कर्मचाऱ्यांना दिले होते, त्या हिशोबाने त्यांनी कामही केलं। पण काल जेव्हा आम्ही पाहणी केली तेव्हा आम्हाला काही अडचणी तिथे जाणवल्या। जशी ईदगाहच्या कलरिंगचा प्रश्न होता, तर तो त्यांनी लगेच तात्काळ तिथे उपस्थित झाल्या स्वखर्चातून देण्याचं आश्वासन दिलं आणि त्याचं तुम्ही पाहसाल तर कामही सुरू आहे आणि आज रात्री किंवा उद्या सकाळपर्यंत ते काम पूर्ण होईल। आणि त्यानंतर इथे येणाऱ्या सर्वजणांसाठी पिण्याच्या पाण्याच्या कॅन, ज्या दरवेळेस त्याची अडचण जाणवते, तर मग पिण्याच्या कॅनची व्यवस्था कुठे करावी आणि त्यानंतर भेटण्यासाठी पेंडॉलची व्यवस्था, या सर्व व्यवस्थेची पाहणी आज अध्यक्ष साहेब त्यांच्या उपस्थितीत आम्ही सर्व पाहतोय।